तर माझ्यासोबत जळगाव जामोदचा असा चेहरा, जळगाव जामोद अयोध्या आहे तर अंजनगाव सुरजी काशी असणारे म्हणजे दुसऱ्या मतदारसंघाचे असणारे आमदार संजूभाऊ आहेत. संजूभाऊ, साऱ्यात पहिले परम पवित्र पुण्यभूमी रूपलाल महाराजच्या नगरीत तुमचं स्वागत आहे. रूपलाल महाराजसाठी तुम्ही जे कार्य केलं त्याबद्दल साऱ्यात पहिले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर नेमका कसा काय तो प्रश्न सॉल्व्ह केला तुम्ही महामंडळचा? एक तर संत रूपलाल महाराज हे बारी समाजाचं जसं आराध्य दैवत आहे तसं सगळे समाजाचे लोक आमच्याकडे संत रूपलाल महाराजांना मानतात आणि त्यामुळे सर्वांची मागणी होती की अंजनगाव सुरजी येथे महाराजांची समाधी आहे, त्यामुळे तिथे एक चांगलं स्मारक व्हायला पाहिजे. पण तुम्ही अतिशय नम्रपणे सांगतो की मुख्यमंत्री महोदयांना मी यासाठी अभिनंदन करा, यावेळी धन्यवाद देणार आहे की आम्ही स्मारकाची मागणी केली आणि त्यांनी शासनाकडून राष्ट्रीय स्मारक घोषित करून टाकलं. त्यामुळे ते आता राष्ट्रीय स्मारक होते आहे. आता सगळे इस्टिमेट वगैरे सगळे आज मंजुरात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या भूमिपूजनाला इथे येत आहे. त्यामुळे माझ्यासाठी तर आणि त्यांनी सांगितलं आता शेवटी काय असते की कोणाला तरी पाठपुरावा करावा लागतो आणि माझा तो जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की संजय तू लक्ष देणार तर तू पूर्ण करून. त्यामुळे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपण स्मारक आपण पूर्ण करतोय अंजनगाव सुरजीला. जमीन वगैरे सगळं झालेलं आहे आणि तो एक विषय करतावर समाजाची अजून मागणी जसे बाकी समाजांचे छोट्या छोट्या समाजाची मंडळ होत आहेत महामंडळ. मी ओबीसी मंत्री असतानाही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समाजाचे महामंडळ तयार केले होते आणि मग बारी समाज माझ्याही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. आमचे चांगले संबंध सगळे एक दुसऱ्याशी आहेत. त्यामुळे समाजाने मागणी केली की हो महामंडळ आपल्या समाजाचा झाला पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतला. महामंडळ घोषित झालं आणि आता या मार्चच्या अधिवेशनामध्ये जे महामंडळ 20 महामंडळ जे छोट्या समाज निर्माण बारी समाजात संत रूपलाल महाराज मंडळ सुद्धा आहे, महामंडळ आहे, त्यालाही 50 कोटी तरतूद जी आहे ती या अधिवेशनामध्ये होते आहे आणि त्यानंतर त्या महामंडळावर काही आपण अशासकीय सदस्य याप्रमाणे नियुक्ती करा आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या बारी समाजाला मुलांना मुलींसाठी जे काही रोजगाराच्या संधी असतात, शिक्षणाच्या असतात, काही त्यांना लोन पाहिजे असते, ज्या योजना बाकी मंडळामध्ये आहेत त्याच योजना सगळ्या संत रूपलाल महाराज मंडळामध्ये आपण करतो आणि त्या माध्यमातून समाजातील मुला मुलींना आणि बाकी गोष्टी जे आहेत नागरिक त्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार. बरं, मी बोलताना सांगितलं की तुमच्यासाठी जळगाव जामोद म्हणजे तुमच्या माहेर पंढरी आणि हे काशी ते अयोध्या हे काशी. आज जसे तुम्ही अंजनगावात फिरता ज्या टाइमला इथं बारी समाजचे काही लोक भेटतात आणि रूपलाल महाराजसाठी परत बाहेरच्या जातीच्या माणसानं काम केलं हे ज्या टाइमला तुम्हाला एखादा म्हणते त्या टाइमला कसं वाटतं सांगा जरा सर. मी तुम्हाला एक सांगतो, माझ्या मतदारसंघातल्या सर्व लोकांना माहिती आहे की मी जात आयुष्यात कधी बघितली. मी कोणत्या जातीचा आहे हेही मी कधी सांगत नाही, परंतु बऱ्याच लोकांची हे असते की बाबा आपला बारी समाजाचा आमदार पाहिजे, आमचा कुमार समाजाचा आमदार पाहिजे, आमचा या समाजाचा आमदार पाहिजे होता. तर त्यांना माहिती आहे की आमदार संजय कुठे आहे, त्यांचाच आमदार आहे. त्यामुळे ते बारी समाज असल्यामुळे बारी समाज लोक म्हणतात आपला आमदार आहे. ही भावना निर्माण करणे प्रत्येक समाजामध्ये हेच खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचं काम असतं आणि त्यामुळे मी केलं तर ते संत रूपलाल महाराजांच्या श्रद्धेपोटी केलेलं आहे. कोणत्या समाजाचा आहे म्हणून त्यांनीच केलं पाहिजे असं काही नसतं. संत रूपलाल महाराजांना मानणारा आम्ही पण वर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि श्रद्धेचा विषय असल्यामुळे त्यात पुढाकार घेतला एवढंच आहे. तर हे होते जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे साहेब. संजय कुटे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संत रूपलाल महाराज आंतरराष्ट्रीय म्हणजे मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आता कसं आपलं काम आहे काय राजूने लाईटही बंद केला, लाईट बंद केलं की आपला दिसत नाही. हा अँगल घे जरासा, हा अँगल घे. तर गोष्ट अशी आहे की मी म्हटलं जातीचा जात नॉट सब्जेक्ट म्हणजे जात मॅटर नाही. मी सुद्धा संत रूपलाल महाराजले मानतो म्हणे आणि त्याच्या श्रद्धेपोटी रूपलाल महाराजचं राष्ट्रीय स्मारक म्या केला आणि मी पुण्यवान आहो म्हणे की रूपलाल महाराजचं जे स्मारक आहे ते मा हातून झालं. लोक काय करतात जात जात जातीचा आहे, हा जातीचा आहे, तो जातीचा आहे, हा विषय करतात. जात कुठूनच जात नाही, जातीच्या सारं समीकरण आडवं येते. पण या ठिकाणी एका संजय कुटे आमदार साहेबासारख्या माणसानं काय राजो बारी समाजासाठी केलेलं काम आणि त्यातल्या त्यात ते इथं आले की लोक मला हे म्हणतात म्हणे की म्हणते हे तर काम कोणच केलं नाही जे संजय कुटेन केलं. आज होणारी या ठिकाणी बावनकुळे साहेब सभा पाहिलीच तुम्ही, भली लेट झाली पण संजय कुटे साहेबांचे विधान हे महत्वपूर्ण आहे इतकं मात्र नक्की.